आपणा सर्वांना माझा नमस्कार. आपण सर्वजण 15 दिवसाच्या गॅप नंतर आज परत ज्ञानेश्वरीच्या 16व्या अध्यायाचं प्रवचन आज घेत आहोत. आणि अध्यायाचं नाव आहे दैव आसुर संपत्ती भाग येऊ. कोणते दैवी गुण आपल्यामध्ये असले पाहिजे आणि कोणते आसुरी गुण आपल्यामध्ये नसले पाहिजे, असं जे श्रीकृष्णाने 5,500-6 हजार वर्षापूर्वी अंदाजे अर्जुनाला सांगितलं. आणि तो जो प्रसंग आहे, ती जी गीता आहे त्यावेळी सांगितली ती ज्ञानेश्वर माऊलींनी. तिचा जो अर्थ आपल्याला 700 वर्षापूर्वी सांगितला आणि तो मामासाहेब दांडेकरांनी सध्याच्या मराठीमध्ये लिहून ठेवला माऊलींच्या कृपेने. त्या अनुषंगाने आपण गेली अनेक वर्ष गीतेचं हे प्रवचन म्हणा, पारायण म्हणा, अभ्यास म्हणा, हे आपण करतो आहोत. आपण या 16व्या अध्यायाच्या 4थ्या भागामध्ये होतो आणि पूर्वी आपण दैवी गुण कोणते असावे 27 आपण पाहिलं होतं. आणि त्याच्यानंतर परमेश्वर अर्जुनाला असं म्हणाले की अर्जुन, दैवी गुण तू ऐकले पण आसुरी गुण पण ऐक. तर ते ऐकायला नाही पाहिजे, ही गोष्ट खरी आहे, पण ते कोणते कळलं नाही तर काय टाकावे तुला कळणार नाही. वाईट काय कळणार नाही तर काय जीवनामध्ये यायला नको कळणार नाही आपल्याला. आणि म्हणून ती आपण ऐकून घ्यायला पाहिजे. जसं रात्र आहे ते दिवस आहे, त्याप्रमाणे आसुरी गुणांबरोबर दैवी गुण आहे, दैवी गुणांबरोबर आसुरी गुण. आपल्या दैवी गुणांचा संग्रह करायचा, आसुरी गुणांचा संग्रह करायचा नाही. आणि मग आसुरी गुणांमध्ये 4थ्या श्लोकामध्ये भगवंताने जो अर्जुनाला उपदेश केला त्याच्यामधला दंभ, दर्प, अभिमान आणि क्रोध हे असे 4 गुण आपण पाहिले होते. आणि राहिलेले 4 जे आसुरी गुण पाहिले होते. आणि आता 2 जे निष्ठुरता आणि अज्ञा, ही 2 आसुरी गुण आपल्याला अजून बघायचे आहेत. असं करता करता आपण त्यावेळेस 242व्या ओळीपर्यंत आलो होतो. त्याच्या पुढे आपण जाऊ. पुढे माऊली असं म्हणतात, ज्याचे मन म्हणजे केवळ सापाचे वारू, डोळे म्हणजे पाणीचा सनसनाट आणि बोलणे म्हणजे विस्तवाचा निखार. हे आसुरी संपत्ती असलेले लोक कसे असतात तर त्यांचं मन म्हणजे सापाचं वारुळासारखं असतं. सापाच्या वारुळाजवळ आपण गेलो तर काय होतं, आपण वारुळाजवळ शांतपणे राहू शकतो का, ते शांतपणे झोपू शकतो का, बसू शकतो का नाही. का आता आपल्याला माहित असतं की साप कधी येईल आणि कधी आपल्याला चावेल आणि त्रास देईल याची आपल्याला माहिती नसते. त्याप्रमाणे हे ज्या आसुरी गुण असलेला माणूस असतो याचा स्वभाव असा असतो की तो कधी कोणाला काय त्रास देईल याचा भरोसा नसतो. म्हणून सापाच्या वारुळाजवळ जाण्यासारखं या आसुरी माणसांचं काम असतं. त्याचं मन हे सापाच्या वारुळासारखं आहे. दुसरं, त्यांचं जे बोलणं असतं ते म्हणजे बाणांचा सनसनाट असतो. एखाद्या धनुधारी योद्ध्याकडून एका पाठोपाठ लगातार सारखे बाण निघत आणि समोरच्याला हैराण करून सोडावं, तसं यांचं बोलणं असं थांबतच नाही. ते वाईट बोलतच राहतात आणि समोरच्याचं ते विचार देखील करत नाही की त्याला दुःख होतंय का आनंद होतोय का त्याला पीडा होते, त्याचं मन काय म्हणतं, काही विचार न करता ते बोलत असतात. म्हणजे काय असं की त्यांचं बोलणं म्हणजे विस्तवाचा निखाराच. म्हणजे जर शेगडी मधले निखारे जर आपण पाहिले कोशाचे, आता अलीकडे आपल्याला शेगडी वापरायचा प्रसंग येत नाही, आता मग सगळे गॅस किंवा हॉटप्लेट वापरतो. परंतु जर निखाऱ्याचा आपण विचार केला, जो माऊलींनी त्यावेळी केला, तर निखारे घेऊन आपण फेकू शकतो का कोणाच्या अंगावर? नाही फेकू शकतो. त्याच्याने समोरच्याचं अंग भाजून जाईल. पण यांचं बोलणं निखाऱ्यासारखं असतं, ते समोरच्याला लागेल असं असतं, समोरच्याला बोटेल असं असतं, समोरच्याचं मन हृदय भाजून काढेल असं असतं, असं माऊली सांगतात. असे गुणधर्म दिसलेले लोक दिसले म्हणजे आपण समजायचं की आसुरी संपत्तीचा भाग याच्याकडे आहे. आणि या माणसाने आसुरी संपत्तीकडून आणि दैवी गुणाकडे गेल्याशिवाय माणसामध्ये बदल होणार. आणि आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे, गीता आपल्याला हे सांगते की अशा माणसाच्या बाबतीमध्ये तुम्ही संबंध ठेवून कमी वेळ त्याच्या सानिध्यामध्ये त्याच्यापासून दूर राहा. हा त्याचा खरा जीवनामध्ये गीता आणायची म्हणजे काय की ते जीवनामध्ये गीता अप्लाय कशी करायची. जसं आपण शाळेमध्ये फिजिक्स शिकतो, केमिस्ट्री शिकतो,
आपण अप्लाइड फिजिक्स, अप्लाइड केमिस्ट्री शिकतो की नाही, मग ती अप्लाय कशी करायची जीवनामध्ये हे आपण शिकत असतो. तसं हे गीतेमध्ये, गीता हे आपल्याला सांगते की हे जे निखारी बोलणं आहे आसुरी माणसाचं, ते आपल्या लक्षात यायला लागलं की आसुरी माणसापासून आपण लांब राहायला पाहिजे, त्याशी संबंध आपण तोडले पाहिजे. अलग लक्षात, असं त्यांना सांगायचं. आणि आसुरी स्वभाव असलेले लोक आपल्या आजूबाजूला असतात, आपल्या नात्यामध्ये असतात, आपल्या बाजूला असतात, त्यांच्यापासून आपण लांब राहणं हे योग्यच आहे. ते म्हणतात आसुरी वृत्तीच्या लोकांच्या इतर ज्या काही क्रिया आहेत त्या सर्व जणू तीक्ष्ण धारा असलेली करवतच असते. त्यांचे मन, शरीर, अंतःकरण कठोर असते. मग हे आसुरी लोक जे असतात ना, हे इतर ज्या काही क्रिया करतात, समाजामध्ये वागतात, घरात वागतात, नातेवाईकांशी वागतात, ऑफिसमध्ये वागतात, त्यांच्या साऱ्या क्रिया कठोर असतात. दुसऱ्याचा विचार, एखाद्याला फसवतील, एखाद्याला त्रास देतील, अजाणतेपणाने फसवणं वेगळं, परिस्थिती खराब झाली म्हणून फसवणं वेगळं. म्हणजे एखाद्याकडून तुम्ही पैसे घेतले उसरवा आणि तुमचा जॉबच गेलेला आहे, तुम्ही पैसे देऊ शकत नाही, पण तुम्ही त्याला जाऊन भेटताय, त्याला अटेंड करताय, सांगताय की आल्यावर मी देईन, ते आसुरी नाही जाणार, ते परिस्थितीमुळे गांजलेला माणूस आहे. पण स्वतःकडे असताना देखील न देणं, समोरनं समोरच्याला त्रास देणं, अशा विविध प्रकारच्या त्यांच्या क्रिया असतात. या क्रियांमुळे आपल्याला असं लक्षात येतं की समोरच्यांचा यांनी विचार केलेला नाही. जशी एखादी करवत असते, ती काय करते, करवतीचं काम काय, की ती कापायचं काम करते. तसं यांच्या क्रिया कशा असतात की माणसं कापायचे काम करतात. ते म्हणजे काय करतात की माणसाचं मनच कापून टाकतात. असं आपण म्हणतो, व्यावहारिक भाषेमध्ये बोलतो की ते केसाने गळा कापतात. म्हणजे काय, केसाने गळा कापणं तसं अवघड आहे प्रत्यक्षामध्ये पाहिलं तर, आणि कोणी तसा विचार देखील करू, अलग लक्षात. पण याचा अर्थ असा आहे की केस प्रत्येकाकडे उपलब्ध आहे, पण सहज त्याच्याने गळा कापतो. म्हणजे हा माणूस कधी आपल्याला कापेल आणि कधी आपल्याला फसवेल याचा भरोसा नाही. असा जो माणूस होती, तर आपण म्हणतो केसाने गळा कापण्याचा. ते केस तर बाजूला राहिलो, यांचं वागणं करवतीसारखं असतं असं माऊलीने लिहून ठेवलेलं आहे. इतके ते कठोर असतात. अशी माणसं असतात खरोखर. आणि यांचं मन आणि शरीर आणि यांचं अंतःकरण जे आहे ते कठोर असतं. यांचं अंतःकरण कठोर म्हणजे काय, अंतःकरण म्हणजे काय, बुद्धी आणि चित्त. चित्त म्हणजे काय की पूर्वी केलेले सारे विचार जे साठलेले असतात त्याला चित्त म्हणतात. जे आपण अनेक गोष्टीचा विचार करतो ते साठलेलं मन असतं, ज्याला इंग्लिशमध्ये लोक सबकॉन्शियस माइंड म्हणतात, ते म्हणजे चित्त. यांचं चित्त कसं आहे की त्याच्यामध्ये सगळे जुने वाईट विचार साचलेले आहेत, कठोर विचार साचलेले आहेत. ते कधी चांगला विचारच करत नाही, अशा आसुरी स्वभावाचे लोक असतात. पुढे ते काय म्हणतात, हे असे निष्ठुर स्वभाव असतो या लोकांचा. कसा निष्ठुर स्वभाव आहे, निष्ठुर ज्याला म्हणतात तो हा आसुरी गुण आहे. काहीच चांगलं करायचं नाही, वागणं बोलणं सगळं काही निष्ठुर आहे, समोरच्याचा विचारच नाही करायचा, त्याला निष्ठुरता असणे. पुढे ते म्हणतात, आता 6वा जो गुण आहे आसुरी संपत्ती मधला, तो कुठला गुण आहे, तो म्हणजे अज्ञान. आता अज्ञान कशाला म्हणायचं असा एक प्रश्न निर्माण होतो. तर त्याचं वर्णन माऊली सांगतात. ते म्हणतात, अज्ञानाबद्दल मी तुला सांगतो. आता हा जो निष्ठुर माणूस आहे, कसा आहे, माणसांमध्ये अधम आहे. अधम म्हणजे काय, धर्म न पाळणारा तो अधम झाला. तो कठोरपणाचा अवतार आहे. कठोर आणि वाईट कसं बघायचं त्याचा हा अवतार आहे, असं इथे माऊली सांगतो. तर आता एखादा माणूस कठोर म्हणजे कसं समजायचा, तर माऊली उदाहरण देते. जसे दगड, थंड व उष्ण पदार्थ यातील भेद जाणत, अथवा जन्मांधाला रात्र आणि दिवस यातील फरक समजत नाही. भक्षव्यास प्रवृत्त झाला असता अग्नी जसे काय खायचे व काय न खायचे जाणत नाही. ते काय म्हणतात की दगड कसा आहे, त्याच्याजवळ तुम्ही थंड पदार्थ आणला, बर्फ त्याच्यावर ठेवला, किंवा अग्नीचा एखादा कोळशाचा जळतं कोळसा ठेवला किंवा लाकूड ठेवलं, तर दगडाला काही फरक पडत नाही, त्याला कळतच नाही की उष्ण का थंड आहे. तो इतका कठोर असतो दगड. त्याप्रमाणे हा माणूस असतो. दुसरं ते काय म्हणतात की एक जन्मापासून अंध माणूस, जन्मताच जो अंध म्हणतो, त्याला दिवस आणि रात्र हा फरक कळतो, त्याला कळत नाही. त्याला कळतच नाही, त्याला जन्मापासूनच डोळे नाही, त्याला कसा फरक कळेल. तसा हा जो कठोर माणूस असतो, हा जो अज्ञानी माणूस असतो, याचं वागणं बोलणं सदैव वाईट असतं. सदैव स्वतःचा स्वार्थ बघणार, इतरांचा विचार करणार, नातेवाईकांचा काही विचार करणार. आणि सभेमध्ये बसला तर कठोर कठोर बोलून सगळ्यांना घालून पाडून तो बोलेल.
अशा रीतीने बोलू की समोरचे दुखावले जात आहेत की नाही, नाता आहे की नाही, काही माझे मित्र आहेत का, मैत्रिणी आहे का, माझे जुने मित्र आहेत का, माझे समव्यावसायिक आहेत का, माझ्या ऑफिसमध्ये काही विचार करणार, कठोरता हाच त्यांचा गुण. अशी जी लोक असले की ते समजायचे की असं जे ज्याचं वागणं मुळे काय असं समजायचं की अज्ञानी, कारण त्याला चांगला आणि वाईट याच्यामधला फरक कळत नाही. त्याच्या बुद्धीला चांगला आणि वाईट हा फरक ज्याला कळत नाही तो अज्ञानी समजायचा. इतर माणसांचं काय असतं की आपल्याला बुद्धी सतत सांगत असते, मनात एक विचार आला की बुद्धी सांगते की हे केलं ते वाईट आहे, हे केलं तर हे चांगलं आहे, हे वाईट केलं तर याचे दीर्घकालीन वाईट परिणाम भोगायला लागतील आणि चांगलं केलं ते चांगले परिणाम भोगायला लागतील. म्हणजे याचं साधारणपणे व्यवहारातलं उदाहरण पाहायचं म्हणजे काय उदाहरण बघता येईल. एक मुलगा आहे, तो शिकतो, चांगला शिकल्यानंतर तो चांगले पैसे कमवायला लागतो. तर पैसे हातात यायला लागलेले आहे आणि त्याला दारूचं व्यसन लागतं, गांजाचं व्यसन लागतं, वाईट अंमली पदार्थांचं व्यसन, पण त्याच्यामध्ये तो पैसे, पण त्याला हे कळत नाही, त्याची बुद्धी त्याला हे सांगत नाही की चांगलं काय आणि वाईट काय. किंवा पैसे साठवून ठेव, हे पैसे इतर कामाकरता वापर, घरातल्या काही वस्तू घे, मुलांच्या शिक्षणाकरता ठेव, हे काही न करता जो तसाच वागतो आणि ज्याला चांगल्या आणि वाईटातला फरक कळत नाही, ते म्हणजे अज्ञान. अलग लक्षात, अज्ञान म्हणजे हे आहे. पुढे माऊली काय सांगतात की त्या अग्नीचं उदाहरण देतं. अग्नी एखाद्या वेळेस आग लागली एखाद्या ठिकाणी, तर तो बघत नाही की या माणसाने नवीन फर्निचर बनवलं त्याच्या फ्लॅटमध्ये, हे जाळायला नको, त्यांच्या घरामध्ये आत्ताच लग्न झाले, तो सगळ्यांना खाऊन टाकतो, आग जे दिसेल त्याला खातो. आग चांगलं वाईट, गरीबाचं आहे का श्रीमंताचं आहे का, पुण्यकर्ताचं आहे का, याचं आहे का, अग्नी आग लागली की जे दिसेल ते अग्नी खायचं. आणि तो भेदभाव ठेवत नाही, तो काही विचार ठेवत नाही चांगला वाईटाचा, ते त्याला म्हणायचं अज्ञान. कसा अग्नीसारखा हा माणूस वागतो असं इथे माऊलींना सांगायचं आहे. तर अज्ञानी माणसाचं जे प्रमुख लक्षण आहे की त्याला चांगलं आणि वाईट याच्यातला भेद कळत नाही. तर माऊली पुढे काय म्हणतात की परीस जसं सोन्याला लोखंडाचा सारखेपणा आहे असे म्हणत बसत नाही, त्याच्यामध्ये सोनं आणि लोखंडात भेद नसतो. परीस जर पाहिला आपण तर आपल्याला परिसाचा गुण माहित आहे की त्यांनी लोखंडाला जर स्पर्श केला तर लोखंडाचं सोनं होतं. परिस आहे हा काय भेद करेल का, प्रत्यक्ष जे सोनं अगोदरच होतं ते आणि लोखंड त्याच्या दृष्टीने दोन्ही सारखेच झाले, बरोबर आहे की नाही. तर तसं हा जो माणूस असतो, हा अज्ञानी माणूस असतो, तो चांगला आणि वाईट याच्यामधला भेद बघत नाही, त्याला भेदामुळे कळत नाही, त्याला ती बुद्धीच नसते, चांगला आणि वाईट याच्यामध्ये फरक करण्याची त्याला बुद्धी नसते. पुढे अजून एक उदाहरण देतात माऊली, म्हणतात अनेक रसाला स्पर्श करणारी स्वयंपाकघराची पळी रसाची रुची जाणं, किंवा वारा जसा चांगला मार्गाने आडमार्ग पाहणारा नाही, कसलाही मार्ग वासो वाहने एवढेच त्याला ठाऊक असते. त्याप्रमाणे चांगले कृत्य व वाईट कृत्य यांच्यातील तारतम्यातील जो आंधळेपणा आहे त्यालाच अज्ञान. अजून ते एक उदाहरण देतात माऊली, काय म्हणतात की स्वयंपाकघरामध्ये पळी असते, त्या पळीने आपण एकदा वरण घालून बघतो ते नीट झालं की नाही, त्या पळीला वरणाची चव नसते, नंतर ती पळी थोडी पुसून घेतली, ठीक केली, धुवून घेतली, ती कढीमध्ये टाकली, परत ती पळी धुवून घेतली आणि अजून दुसऱ्या कशात टाकली, तर ती पळी सगळीकडे एकच पळी जात असेल, त्या पळीला चव कळते का, नाही कळत. कारण पळीला फरक कळत नाही, माऊली म्हणतात दोन गोष्टींमधला, काय चांगलं आणि काय वाईट आहे. म्हणजे कढी ही गोड आंबट आहे आणि वरण तिखट आहे किंवा भाजी तिखट आहे, हे तिला कळत नाही पळीला. तसं या अज्ञानी माणसाला चांगलं काय आणि वाईट काय कळत. हे माऊली बघा किती हुशार आहेत, काय काय उदाहरणं शोधून आपल्याला सांगतायत. आतापर्यंत त्यांनी 8 उदाहरणं आपल्याला सांगितली आहेत की जेणेकरून तुम्ही बुद्धीचा वापर कसा करावा हे त्यांना सांगायचं आहे. त्यांना सांगायचं काय की अज्ञानी राहू नका, सज्ञानी राहा तुम्ही, त्यांना हे सांगायचं. याच्यामागचा दुसरा अर्थ असा आहे. अजून ते एक उदाहरण काय देतात की वारा जर व्हायला लागला तर वारा हे बघत नाही की आडमार्ग आहे का राजरस्ता आहे, काय गल्ली का बोळ आहे का मोठा, तो सुसाट वाहतच राहतो, तो काही बघत नाही समोर मी कुठे वाहतो आणि काय वाहतो. तसं या माणसाची बुद्धी असते, त्याला चांगला आणि वाईट कळत असते. हे जे तारतम्य न कळणे आणि चांगला आणि वाईट याच्यामधलं
आपल्या हिताचं काय अहिताचं काय न कळणं यालाच अज्ञान. आणि अज्ञान हा 6वा गुण आहे. ते दंभ, दर्प, अभिमान, निष्ठुरता आणि अज्ञान अशी 6 अवगुण आहे, जी माणसाने सोडली पाहिजे. असेल तर जाणीवपूर्वक आपल्यापासून दूर केली पाहिजे. आणि आपणच आपलं परीक्षण केलं पाहिजे की आपण कोणाशी कठोर वागतोय का, कोणाशी वाईट वागतोय का, आपण कसे वागतो हे आपणच विचार केला पाहिजे. पण असं केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये बदल होतो. आणि म्हणून हे माऊली म्हणजे श्रीकृष्णांनी हे सांगितलं की बाबा 27 दैवी गुणांची तू कास धर आणि हे 6 अवगुण जे आहेत, जे आसुरी गुण आहे ते तू सोडून दे अर्जुना. म्हणजे तुझं जीवन सफल होईल, तुझं जीवन चांगलं होईल. जीवन जगायचं, जीवन चांगलं जगायचं, जीवनाचा उद्देश काय असला पाहिजे हे गीता आपल्याला सांगते. आणि गीतेचं सतत सतत केलेलं वाचन, पारायण, त्याचं केलेलं चिंतन मनन माणसाला आरपार बदलून टाकते. हे गीतेचं खरं वैशिष्ट्य आहे. गीता का वाचावी, का ऐकावी, तिचं चिंतन मनन का करावं, तिच्या प्रवचनाला का हजर राहावं, तर त्याचं हे खरं कारण. पुढे ते म्हणतात, चांगले कृत्य आणि वाईट कृत्य यांच्यातील तारतम्यातील आंधळेपणा त्यालाच अज्ञान. चांगलं आणि वाईट कृत्य जे आहे यात जे आंधळेपणा आहे तो त्यालाच अज्ञान. पुढे ते म्हणतात, तसेच पाप पुण्याची खिचडी करून खात असतात. बुद्धीच्या विचार स्वरूप व्यापाराला चांगलं वाईट न कळणे अशी जी अविचारी अवस्था आहे तिलाच अज्ञान म्हणतात. अजून ते उदाहरण, चांगले वाईट घाणेरडे हे समस्या लहान मुल ज्याप्रमाणे ती वस्तू तोंडात घालतात. तर लहान मुलाचं एक उदाहरण ते देतात. एक लहान मुलं असं 1-2 वर्षाचं, ते घरात इकडून तिकडे रांगायला लागतं, चालायला लागलं तर घरभर ते पळतं. पण त्याला हे कळत नाही की वाईट आहे, ही वस्तू खाऊ नये. मेणबत्ती विजलेली दिसली तोंडात घे, काही दिसलं वस्तू ते तोंडात टाकू, काही पण ते तोंडात टाक. त्याला कळतच नाही की चांगलं काय वाईट काय, काय खाऊ नये काय नाही. पण त्याला अज्ञान असतं, त्याला वस्तूचं ज्ञानच झालेलं नसतं. बरोबर आहे की नाही? तसं जेव्हा मोठी माणसं असं वागायला लागतात त्यावेळी समजायचं की अज्ञानी आहे. आणि हा अज्ञानी म्हणजेच हा तमोगुणीवाला आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. अशा माणसाशी आपण व्यवहार नाही केला पाहिजे, संबंध नाही ठेवले पाहिजे. आलं का लक्षात? हे आपल्याला माणसं ओळखण्याची एक जरूर एक प्रकारे ती कलाच शिकवत आहे त्याच्या माध्यमातून, असं म्हणायला हरकत. पुढे ते काय म्हणतात की पाप आणि पुण्याची जशी खिचडी बनवली, पाप आणि पुण्याची खिचडी बनवली, आणि ती खिचडी खात असताना बुद्धीला चांगलं वाईट काही कळत नाही. पाप पुण्याची खिचडी खात असताना चांगलं वाईट काही कळत नाही. अशी जी अविचारी अवस्था असते की आपण काय खातो आणि काय करतोय समजत नाही, त्या अवस्थेला म्हणायचं अज्ञान अवस्था आहे. त्या अवस्थेला अज्ञान अवस्था म्हणायचं. या बोलण्यात खोटे असे काय नाही, जो याप्रमाणे दंभाद्या अज्ञानात 6 दोषांची लक्षणे सांगितली. त्या अर्जुना मी तुला आता हे 6 दोष सांगितले आहेत, हे तू नीट समजून घे, असं श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. आता पुढे असं याचं विवेचन केल्यानंतर माऊली परत काही ओव्या असतात आणि आपल्याला परत या विषयाबद्दल काही ते सांगतात. ते काय म्हणतात, याच 6 दोषांच्या अवयांमुळे की आसुरी संपत्ती पुष्ट बळकट आहे. जरी अंग रोडके असले तरी सुद्धा सुंदर स्त्रीच्या ठिकाणी वैश्विक इच्छा अधिक असते, अथवा तीत अग्नीची पंगत पाहता ते थोडे आहे असे वाटते, पण प्राणाहुती करण्याला विश्व पूर्ण आहे. आता माऊली काय सांगतात की हे जे 6 दोष आहेत, हे जी आसुरी संपत्ती म्हणजे ज्याच्याकडे आसुरी संपत्ती कोणाकडे, ज्याच्याकडे 6 दोष आहेत, हे समजायचं की तो माणूस आसुरी संपत्ती असलेला माणूस. ही कशी पुष्ट आणि बळकट आहे, कोणाचं ऐकत नाही. ही एकदा काम करायला लागली की वाईटच काम करत राहते. तर ही कशी आहे त्याचं अजून एक उदाहरण देते. एखादी सुंदर स्त्री आहे, पण एकदम बारीक हडकुळी झालेली, दिसायला जन्मतः सुंदर ती, पण बारीक हडकुळी झालेली, पण तरी तिला वैषयिक भावना असते, परपुरुषाची तिला भावना असते. तिला हे कळत असतं की बा माझं अंग बारीक झालेलं, कोणी माझ्याकडे बघणार नाही, हे बघणार नाही. आता माऊलींचं वय किती त्यावेळेस, किती लहान ते, तरी देखील ते अशी उदाहरणं देऊ शकतात. म्हणजे त्यांचं चिंतन म्हणून किती असेल तुम्ही लक्षात घ्या. सगळ्या प्रकारची उदाहरणं त्यांनी याच्यामध्ये दिली आपल्याला. तर याच्यापासून तुम्ही सावध राहा असं ते सांगतात. पुढे ते काय म्हणतात की जेव्हा अग्नीमध्ये आपण आहुती द्यायला जातो, एखादा प्राणाहुती द्यायला नाही, तो जर बरोबर नसेल तर सतत आहुती देत राहतो. त्याला असं वाटतं की आता मी सगळ्या विश्वाची आहुती दिली तरी पुरणार नाही. अज्ञानी माणूस काय म्हणतो, मला पाहिजेच येते, तो चांगल्या वाईटाचा भेद बघत नाही, असं ते इथे सांगतात.
जरी ब्रह्मदेवाला शरण गेला तरी त्रिदोष झालेल्या रोगाचे मरण टळत नाही. त्या 3 दोषांच्या दुप्पट आसुरी संपत्तीचे 6 दोष आहेत. तर माऊली अजून एक गोष्ट सांगतात की ते सांगतात की 3 दोष जर माणसामध्ये असेल आजारामध्ये, हे आपल्याला माहित आहे, आयुर्वेद काय सांगतं ते आपल्याला दोष माहित आहे, वात कफ पित्त. जर 3 दोष एखाद्यामध्ये तिन्ही जर बाळावले, एखादा असला तर तो बरा करता येतो, दोघांच्या दोघं बॅलन्स आहे, वाढला तर तो बरा करता येतो औषध. पण तिन्ही वाढलेले आहेत तर असं समजायचं की आता मरणारच आहे माणूस. पण असा जो माणूस आहे की ज्याच्यामध्ये तिन्ही दोष वाढले आहे, त्याला ब्रह्मदेवाला तरी वाचवू शकत नाही, असा रोगी जातोच. पण या 3 दोषांच्या दुप्पट 6 हे दोष आहेत. आसुरी संपत्तीमधले 6 दोष आहेत: दंभ, दर्प, अभिमान, क्रोध आणि निष्ठुरता आणि अज्ञान. हे 6 गुण कसे त्याच्या दुप्पट आहे. तुम्ही यांच्यापासून लांब राहा, हे माऊली आपल्याला वारंवार सांगताय. त्या आसुरी संपत्तीची रचना केवळ 6 गुणांनी झाली म्हणून हिला कोणी कमी प्रभावी लेखतील तर तसे नसून ती तशी उपक्षणीय नाही असे सांगतात. म्हणजे तुम्ही म्हणाल की 27 दैवी गुण नाही तर 6 गुण, यांच्याकडे काय लक्ष द्यायचं, असा विचार करू नका माऊली म्हणतात. ते एकदा जर तुमच्या घुसले तर सगळा नायनाट करून टाकतील. या 6 दोषांपासून तुम्ही लांब राहा, असा विचार नका करू. 27 पैकी 8 गुण माझ्यामध्ये आहे, 6 गुण माझ्यामध्ये असेल तर काय, अवगुण असतील तर काय, पण 2 माझ्यामध्ये जास्त, असं नाही. ते तुम्हाला केव्हा संपवतील तुम्हाला कळणार नाही, तुम्ही त्यांच्यापासून लांब राहा. हे खरं काय माहितीये का, की आपण दिवसभर काम केलंय, आता आपण रात्री थकलोय, आपण आपल्या बेडवरती आलो, आपण स्वतःच जरा चिंतन म्हणून करायला पाहिजे. अरे मी दिवसभरात जे वागलो, मी कोणकोणते गुण अंगीकारले, कोणकोणते नको नको जे होते आसुरी ते पण मी अंगीकारले का, मग ते तसं का बोललो मी, कोणाशी निष्ठुरतेने का वागलो, कोणाशी क्रोधावून का वागलो, कोणाशी रागवलो का, तसा पण विचार केला पाहिजे. ज्याच्याशी आपण असं वागलो आहे त्याची आपण क्षमा मागून घ्यायला, ते आपला लाईफ पार्टनर असो, पती किंवा पत्नी असो, मुला. आणि जेव्हा आपण क्षमा मागतो आणि आपल्या सुधार व्हायला सुरुवात, आपल्यामध्ये बदल व्हायला, बरेचसे लोकांना असं वाटतं क्षमा मागणं म्हणजे, पण क्षमा मागितल्याने बऱ्याचशा गोष्टी सुकर होतात. पती पत्नीच्या नात्यामध्ये ते प्रकर्षाने पाळायला पाहिजे. आपल्यामध्ये अहंकारमुळे काही बोललं गेलं, चुकीचं बोललं गेलं, पैशावरून काही चुकीचं बोललं गेलं, कोणी पण एकामेकाला, तर आपण क्षमा मागून घ्या. क्षमा मागितल्याने तो विषय तिथे संपतो आणि आपण परत नव्या रूपाने आपलं नातं बांधायला लागतो. ते आपण नाही क्षमा मागितली काय होतं की आपणही धरून ठेवलं, समोरच्याने धरून ठेवलं, ते मनात साचत त्याचा एका दिवशी डोंगर बनतो, एका दिवशी एक कडाक्याचं भांडण होतं. तसं कशाला करायचं, क्षमा मागून घ्या आणि पुढच्या वेळेस ती चूक होणार नाही असं बघा. एकदम तुम्हाला जमेल का, तर नाही जमणार. का, तर सबकॉन्शियस माइंड मध्ये काही गोष्टी भरलेल्या असतात, तशा एक 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 वर येतात, पॉपअप करत राहतात. मग टप्प्यात बदल होतो माणसाला. पण बदलाची काच सोडायला नाही पाहिजे, हे आपण लक्षात घ्या. आलं लक्षात, तसं केलं तर जीवन बदलणार आणि बदलणारच. मी तुम्हाला सांगतो, या जगामध्ये असा कोणी माणूस नाही की जो सत्संगाला आला आणि बदललेला नाही. आलं लक्षात, तो बदलतोच. ज्याप्रमाणे एकाच राशीला अनेक दुष्ट ग्रह जमा किंवा निंदकांचा पुन्हा सर्व पातकांनी आश्रय करावा, त्याप्रमाणे 6 दोष या आसुरी संपत्तीला येऊन लागले. ते माऊली म्हणतात की एखाद्याच्या राशीला सगळे दुष्ट ग्रह आले, त्या माणसाचं वाटोळ होणार आपल्याला माहिती आहे. तसं हे 6 गुण जर एखाद्याच्याकडे असले तर समजायचं की तू गेलाच आता, त्याचं काही खरं नाही, म्हणून आपण लांब राहायला पाहिजे. मरणाऱ्या रोगाच्या अंगावर सर्व रोग आढळावेत किंवा वाईट मुहूर्तांच्या ठिकाणी वाईट योग एकत्र येतात. एखादी शेळी मरत असताना तिला 7 नांग्यांची इंगळी चावावी, त्याप्रमाणे या आसुरी संपत्तीला हे 6 दोष प्राप्त झाले. तर माऊली म्हणतात की एखादा माणूस मरायला आलेला आहे आणि त्याच्यावरती सगळे रोग त्याच्या जवळ आलेले, तर तो जाणारे दिसतच आहे आपल्याला. किंवा एखादी शेळी रानामध्ये चरायला गेली आणि ती वार्धक्य आलंय, मरायला आलेली, तिला आजार झालेला, तशात तिला 2-4 इंगळ्या येऊन किंवा विंचून चावावे, तर तिची काय अवस्था आहे. तशी 6 दोष ज्याच्यामध्ये आहे तो जाणारच. आणि हे 6 दोष असले आसुरी दोष, त्या माणसाचं खरं काही नाही. आता माऊली एवढ्या वेळा सांगताय, सारखं सारखं ते ठासून 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 सांगताय, हे उदाहरण ते उदाहरण, हे उदाहरण ते उदाहरण. एकच गोष्ट वारंवार जेव्हा सांगितली जाते तेव्हा ते आपल्या मनावर भिनते, ते आपल्या आतमध्ये झिरपते आणि त्या गोष्टीपासून आपण लांब राहतो. अलग लक्षात, म्हणून ते वारंवार सांगतात, हे तुम्ही लक्षामध्ये घ्या.
पुढे ते म्हणतात, तावडीत सापडलेल्या चोराने जसे नागवावे किंवा अगोदर संभलेल्यास महापुरात ढकलून द्यावे, तशीच या आसुरी संपत्तीच्या दोषाने माणसाची स्थिती होती. ते पुढे अजून काय सांगतात, एखादा माणूस आहे, तो अडचणीमध्ये आलेला आहे, त्याच्याकडे थोडस धन उरलेलं आहे, थोड्याशा वस्तू उरलेल्या आहे, आणि त्याच तो चोरांच्या तावडीमध्ये सापडला, आणि चोर त्याला परत नागवं करतात, त्याच्याकडे सगळं काढून घेतात. त्या माणसाची किती वाईट अवस्था होती. हा, किंवा एखादा माणूस आहे, तो अतिशय दमलेला आहे, थकलेला आहे, त्याच्यामध्ये काही त्राण राहिलेले नाही, भुकेला आहे खूप दिवसापासून, आणि कोणीतरी त्याला घेताना महापुरामध्ये ढकलून देतं, तर तो पोहून पहिलं तीराला जाईल का? शक्यच नाही. त्याची अवस्था मरणासन्नच होणार. तर माऊली सांगता, असं जे होतं ते 6 दोष ज्याच्यामध्ये आहेत त्याच्या बाबतीत तर नक्कीच होतं. म्हणून या दोषांपासून तुम्ही लांब राहा. ते पुढे म्हणतात, संसार सागरातून मोक्ष मार्गाच्या किनाऱ्याकडे येत असतात ज्या मुमुक्षूवर आसुरी संपत्तीच्या लाटांचे तुषार होतात, मग त्या सागरातून निघणे त्या शक्य नव्हून तो त्या सागरातच शेवटी होऊन जातो. म्हणजे एखाद्या माणसाने ठरवलं की या संसार सागरामधून मी मोक्षाच्या मार्गाला जाईल, आणि तो, कल्पना करा की संसार हा एक सागर आहे, आणि आपण पोहत पोहत पहिलं तीराला म्हणजे मोक्षाच्या तीराला आपण जायला निघालो, पण आसुरी संपत्तीच्या लाटांनी आपल्याला घेरलं, तर तो माणूस कसाच आहे, तो जाणार ना, तो मध्येच पडून जाईल, हे मी नक्की तुम्हाला सांगतो. त्यामुळे आसुरी संपत्तीच्या वाटेला जाऊ नका. त्याचे गुण आपल्यामध्ये, ते जे अवगुण आहेत ते आसुरी संपत्तीचे, ते आपल्यामध्ये येऊ देऊ नका, असं माऊली सांगतात. ते म्हणतात, पुढे माऊली म्हणतात, अर्जुना, मग अगदी नीच योनीच्या पायऱ्याने उतरत उतरत हा संसारी माणूस क्षय योनीच्या अगदी तळाच्या पायरीवर येऊन ठेवतो. 184 योनीपैकी त्याला मुक्ती लोकातील कष्ट पाषाणादी योनीत जन्म मिळतो, असा अभिप्राय. माऊली म्हणतात, मग ज्यांनी ह्या आसुरी संपत्ती आपल्यामध्ये बाळगलेल्या आहे, आणि असा जो मनुष्य आहे ज्याने आसुरी संपत्ती आपल्यामध्ये बाळगल्या आणि आयुष्यभर ठेवलं, तो ज्यावेळी हा देह सोडतो त्यावेळी परमेश्वर काय करतो, त्याला अतिशय कष्टप्राय अशा योनीमध्ये जन्माला घाल, किडा मुंगी, याच्यात खूप कष्ट आहे, याच्यात खूप त्रास आहे, अशा योनीमध्ये तो त्या माणसाला जन्माला घालतो, आणि मग तो अजून 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 खालच्या योनीमध्ये जाऊन अजून खितपत पाहतो. ते मनुष्य जन्म महत्प्रयासाने मिळतो, काय तर परमेश्वर प्राप्ती किंवा मोक्ष मिळाला, पण तो वाईटाच्या संगतीत सापडला, आणि हे गुण जर त्यांनी धरले, तो गेलाच समजायचा. पुढच्या जन्मांमध्ये वाईट वाईट होत तो अजून खाली खाली रसतळाला जातो. स्पष्टपणे माऊलींनी ते सांगून टाकले, त्याला दुसरे जन्म मिळणार, तो मनुष्याचा मिळणार, हे तुम्ही लक्षात घ्या. ते पुढे म्हणतात, म्हणजे अगदी पाषाण दगडाचा देखील त्याला जन्म मिळेल, इतके त्याला वाईट वाईट जन्म मिळतात, ते तुम्ही लक्षामध्ये घ्या. ते म्हणतात, हे बोलणे आता राहू दे, 6 दोष एकत्र होऊन त्यांच्याकडून त्यांच्या ठिकाणी आसुरी संपत्ती वाढवली जाते, ध्यानात घ्या. वेगळ्या लक्षणाने तुला सांगितले. आता इतक्या मी तुला गोष्टी आणि उदाहरणं अर्जुना सांगितले आहेत, ते आसुरी दोष आणि आसुरी संपत्ती काय तुला तर पक्क लक्षात आलं असेल, तर मी आता माझं बोलणं थांबवतो अर्जुना, तुला समजलं असेल असं ते. जसं आपण लहान मुलाला म्हणतो की नाही, तुला समजलं की नाही आता, एवढे समीकरण एवढ्या गोष्टी मी तुला समजून सांगितल्या आहेत. आता दैवी संपत्ती त्यांनी सांगितली, आसुरी संपत्ती सांगितली, आणि मग पुढे ते म्हणतात की आता याचा दोघांचा कोणती ही संपत्ती का ती संपत्ती, लहान मुलालाही कळेल की दैवी संपत्ती आपण घ्यायला पाहिजे. पण नेमकं पुढे काय होतं त्याच्यावरचा पुढचा श्लोक लिहिलेला आहे. या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, दैवी संपत्ती मोक्षाला कारण आहे, आणि आसुरी संपत्ती बंधाला कारण आहे. अर्जुना, तू शोक करू नकोस, कारण तू दैवी संपत्ती घेऊनच जन्माला आले. म्हणजे जो दैवी संपत्ती बाळगतो त्याला मोक्ष मिळतो, आणि जो आसुरी संपत्तीच्या आहारी जातो तो बंधनांमध्ये अडकून जातो आणि चुकीच्या जन्मांमध्ये जातो. पण अर्जुना, तू शोक करू नको, तू दैवी संपत्ती जन्माला घेऊन आलेला आहेस, तर मला तुझ्यामधले गुण दिसलेले. आता तो एवढा गुणी होता अर्जुन, म्हणूनच त्याला गीता सांगण्यात आली. खरं म्हणजे काय झालं, त्यावेळी तो निमित्त ठरला आणि साऱ्या जगाला गीता सांगण्यात आली. तर याबद्दल माऊली लिहिताना काय म्हणतात, हा जो श्लोक, छान श्लोक आहे हा. तुम्हाला मोक्षाचं द्वार कसं आहे आणि मोक्षाला कसं जायचं याचा एक प्रकारे सिक्रेट फॉर्म्युला सांगून टाकलेला आहे. तुमच्या लक्षात आलं का? आणि तुम्ही ते जे दैवी गुण आहेत ना 27, ते त्याचा विचार करत राहा, लिहून काढा कागदावरती, कुठेतरी आपल्याला दिसेल, आपल्या स्टडी टेबलच्या इथे दिसेल, अशी लिहून ठेवा.
आणि याच्यावर विचार करा. मधून मधून प्रवचन परत परत ऐका आणि हळूहळू हळूहळू ते तुमच्यामध्ये यायला लागेल. ते जसं येतील ना तशी तुमची साधना पण वाढेल, साधनेमधल्या अनुभूती पण वाढते. ते एकामेकाला पूरक आहे. एखादा साधक म्हटला की मी रोज 1 तास ध्यान करतो, बाकी दिवसभर मी कसाही वागेन, काही वागेन, हा, तर तसं होत नाही. तो जात नाही पुढे. मी तुम्हाला सगळ्या बाजूने कास धरायला लागते. तुम्ही लक्षामध्ये, जसं हे साधं उदाहरण आहे व्यवहारातलं. एखाद्याने ट्रेनचं रिझर्वेशन केलेलं आहे, मस्तपैकी 2 टायर एसी किंवा एसी फर्स्ट क्लासचं रिझर्वेशन केलंय, आणि तो कसे आंघळ वांगळ कपडे घालून गेला आणि तिथे डब्यामध्ये जाऊन कसाही वागायला लागला, काही बघायला लागला, नको ते मोबाईल मध्ये पाहायला लागला, मोठ्याने गाणे लावायला लागला. तो लोक तक्रार करतील की नाही करतील. त्यांनी किती सांगितलं माझ्याकडे तिकीट आहे, माझ्याकडे फर्स्ट क्लासचं तिकीट आहे, तो विमानात बसलाय आणि म्हणाला मी बिझनेस क्लास मध्ये बसलोय, पण कसं वागलं तर चालेल का? नाही चालणार. तसं काय आहे की हे दैवी गुण आपण पाळले पाहिजे, म्हणजे आपण मोक्षाला जाऊ. नाही तर प्रवासात काय करतात, ऐन वेळी उतरून देतात आपल्याला पोलिसांना बोलून. बरोबर आहे की नाही? चुकीचे वागणूक. तिकीट असून उपयोग आहे का? मनुष्य जन्माचं तिकीट मिळालेलं आहे आपल्याला. पण आपल्याला मोक्षाला जायचं असेल तर आपल्याला हे दैवी गुण पाळले पाहिजे, म्हणजे आपण आपल्या इतर प्रवाशांसह मोक्षाला जाऊ, असा त्याचा साधा सरळ सोपा अर्थ आहे. तर आता पुढे ते काय म्हणतात, या 2 संपत्तीमध्ये पहिली दैवी संपत्ती जिला म्हटली ती मोक्षरूपी सूर्याने उजाडलेला प्राप्त करायला सांगितलं. ते माऊली म्हणतात विवेचन त्याचं निरूपण करताना की मोक्षरूपी सूर्य उगवला आहे आणि त्याची जी प्राप्त काल झाली ती कोणाला बघायला मिळेल? याच्याकडे दैवी गुण आहे. यांनी 27 दैवी गुणांची कास धरली, त्याला मोक्षरूपी सूर्याची जी सकाळची पहाट आहे ती बघायला मिळेल. आता सूर्याच्या सानिध्यामध्ये सकाळचं जे पहाट असते, लाल रक्तिमा पसरलेला आहे, छान कोवळं ऊन आहे, थंड हवा वाहते, किती प्रसन्नदायक असतं. हे कोणाला पाहायला मिळतं? जो सकाळी लवकर उठतो त्याला पाहायला मिळतं. बरं, ती उपमा माऊलींनी इथे दिलेली की मोक्षरूपी सूर्य उगवला आहे आणि ज्यांनी दैवी गुण साधन घेतले त्याला ती पहाट पाहायला मिळणार आहे, दुसऱ्याला ती पहाट पाहायला मिळणार नाही. पुढे ते म्हणतात आता दुसरी संपत्ती जीवाला बंधन करणारी अज्ञानरूपी लोखंडाची साखळी आहे. हे दुसरी जे 6 आसुरी गुण आहे, हे कशात की साखळी येते एक प्रकारची, ती असं बंधन घालते, ती पायामध्ये बेडी घालते. आता एखाद्याच्या पायामध्ये साखळी घातली, जसं कैद्यांच्या पायामध्ये घालतात, त्याला चालता फिरता येत नाही. तुम्हाला माहिती आहे, तो कुठेच जाऊ शकत, जीवन त्याचं अडकल्यासारखं होतं. तसं हे आसुरी संपत्तीचे गुण जे आहेत, हे एक प्रकारची बंधनं निर्माण करणारी साखळी आहे. तुम्ही बघा, तुम्ही जर एखाद्याची निष्ठुरतेपणाने बघा, तुमच्या काय लक्षात येईल की ते नातं असं डिस्टर्ब होऊन जातं, वाईट होऊन जातं ते नातं, आणि परत आपल्याला त्या नातेवाईकाकडे कोणाकडे जाता येतं का? नाही जाता येत. ती सहजता निघून जाते त्याच्यामध्ये, एक प्रकारचं बंधन निर्माण होऊन जातं. अलग लक्षात. पुढे माऊली म्हणतात तथापि आसुरी संपत्तीचे वर्णन ऐकून कदाचित मनात घाबरशील, पण दिवसाने रात्रीचा धाक मानावा काय? हे पांडवा, ही आसुरी संपत्ती तो या 6 दोषांना आश्रय तो त्याला बंधनकारक होतो. पण अर्जुना, तू ही आसुरी संपत्ती जी ऐकली त्याच्याने घाबरून जाऊ नको. तू घाबरू नकोस, कारण काय तुला कळावी म्हणून मी ती सांगितली. तसं दिवस काही रात्रीला घाबरतो का? माऊली म्हणतात दिवस रात्रीला कधी घाबर, त्याला माहितीये दिवस झाला की मी सगळीकडे उजेड आणणार आणि सगळं काही ठीकठाक होणार. दिवस हा रात्रीला कधी घाबरलेला नाही. तसं तू घाबरू नको का? तर आपण चांगले गुण देऊ, आणि तू चांगले गुण घेऊन जन्माला आलेला आहे, त्याची कास धरणारा तू आहेस, त्या तुला घाबरण्याचं काही कारण नाहीये. आणि ज्यांनी गुरु केला त्यांनी कशाला कारक लक्षात. आपली मस्त साधना करावी, दैवी गुणांचा विचार करावा आणि गुरु कृपा खेचून घ्यावी, असं मी तुम्हाला अलग लक्षात. गुरु कृपा खेचून घ्यावी असं मी म्हणतो. हे पांडवा, आसुरी संपत्ती जी आहे ती ही बंधनाला कारक आहे, हे तू लक्षात घे. अर्जुना, तू तर सांगितलेल्या दैवी गुणांचा चांगला ठेवाचा जन्माला आलास, म्हणून पार्था तू दैवी संपत्तीचा स्वामी होऊन मोक्षाच्या सुखाकडे प्रसन्न मनाने आहे. पण अर्जुना, तू घाबरू नको. तू असा आहेस की तू दैवी गुण घेऊनच जन्माला आलेला आहे. तू आता मोक्षाची वाटचाल कर, तुला मोक्षापर्यंत जायचंय हे मी तुला निश्चित सांगतो. तू घाबरू. श्रीकृष्ण असा गुरु होता की त्याला आपल्या शिष्यामध्ये काय काय हे सगळं माहिती होतं.
त्याला केव्हा काय बोध करावं हे माहित होतं, त्याला प्रोत्साहन कसं द्यावं हे माहित होतं. म्हणजे सगळं सांगून झाल्यावर ते म्हणतात, तू घाबरू नको, तुझ्यामध्ये दैवी गुण आहे. अलग लक्षात. तर नेहमी माणसाला एकमेकाला प्रोत्साहन द्यायला पाहिजे. कृष्णाची जी लिडरशिपची जे गुण आहे ते आपण लक्षात घ्यायला पाहिजे. चांगलंय त्याचं कौतुक करायला पाहिजे. अलग लक्षात, असं ते इथे सांगत. पण इथे थांबूया प्रवचन, पसायदान घेऊ आणि काही प्रश्नोत्तरे असतील, अनुभव असतील ते आपण ऐकूया. पण सर्वजण प्रवचनाला आलात आणि अतिशय छान विश्वासाचं प्रवचन माऊलींनी आपल्या सगळ्यांकडून करून घेतले. मला बोलायला लावलं, तुम्हाला स्वतः बनायला लावलं, ही त्यांचीच किमया आहे. तर माऊलींना आपण वंदन करूया. माऊलींचं स्वरूप असलेले श्रीकृष्ण जे आहे ते जे तुमच्या हृदयामध्ये, त्यांना वंदन करूया. आणि आजचं प्रवचन संपलं असं मी तुम्हाला सांगतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्री